आई, हे बघ पूर्ण भरलंय. आता मी तो मोठा रेसिंग कारचा सेट विकत घेऊ शकतो का? घेऊ शकतोस रे ईशान, पण जर तू आजच हे सगळे पैसे खर्च केलेस तर काही दिवसांनी ती कार तुटेल आणि तुझे पैसेही संपून जातील. पण जर मी तुला सांगितलं की तुझे हे पैसे वाढू शकतात तर? वाढू शकतात? आपल्या बाल्कनीतल्या आंब्याच्या झाडासारखे? अगदी बरोबर. हे बघ, हे पासबुक म्हणजे तुझ्या पैशांसाठीची माती आहे. जेव्हा आपण तुझी ही बचत बँकेत ठेवतो तेव्हा ते एक बी लावण्यासारखं असतं. पण बँकेच्या इमारतीत झाड कसं काय वाढणार? तुला वाढदिवसाला मिळणारे पैसे किंवा बक्षीस जेव्हा आपण यात जमा करतो तेव्हा बँक त्यावर व्याज देते. हे व्याज म्हणजे तुझ्या पैशांच्या रोपट्यासाठी मिळणारे पाणी आणि सूर्यप्रकाश आहे. हळूहळू या छोट्या बियांचे रूपांतर एका मोठ्या डेरेदार वृक्षात होतं. नियम सोपा आहे बाळा. आधी बचत करा, मग उरलेले पैसे खर्च करा. ठीक आहे आई, मग आपण आत्ताच बँकेत जाऊया. मला आजच माझ्या बचतीचं बी पेरायचं आहे. आजच चिरंजीव आणि सुकुमार बचत ठेव योजनेत पैसे गुंतवणार आहोत.